आपल्याला पटत नाहीत. पहिला आहे की जेवणात शक्ती नाही. दुसरा सिद्धांत आहे औषधामध्ये आरोग्य नाही. तिसरा सिद्धांत आहे की पैशामध्ये वस्तू घेऊ शकतो, सुख नाही. चौथा सिद्धांत पुस्तकामध्ये माहिती आहे, ज्ञान नाही. आणि पाचवा सिद्धांत की जे आपले पोरं रक्त नाते गट असतात यांच्यामध्ये कर्तव्य आहे, प्रेम नाही. आता हे तुम्हाला जर थोडक्यात सांगायचं झालं तर तुम्ही बऱ्याचशा लोक 9-9 दिवस नवरात्रीचे उपवास करता, एक एक ग्लास लिंबू पाणीवर. किंवा आपले हे नरेंद्र मोदी 15-15 दिवस पाण्यावर उपवास करतात. हे पटलं ना. एक जो दुसरा सिद्धांत आहे की पुस्तकात ज्ञान नाही, माहिती आहे फक्त. जेव्हा द्रौपदी मुर्मू मॅडम निवडून आली तर पहिल्या वर्षी ती लोक बोले जेलची संख्या वाढवायची, जेलची वाढवायची. ते बोले थोडं माणुसकीची संख्या वाढवा ना. मी म्हणे संथाल जातीची आहे, माझ्याकडे 50 रुपये लोकांना भरायला नसतात. त्या 50 रुपयासाठी ते लोक 30-30 वर्ष जेलमध्ये आहेत. किती वर्ष? म्हणजे तिला काय झालं, तिनं पुस्तकं नाही पण तिला ज्ञान आहे ना. आणि हे जे IPS अधिकारी यांना पुस्तकी ज्ञान, इतके कैदी वाढले, तितके कैदी वाढले. तर त्या 5 मुद्द्यांवर आज 100 वर्षाला संशोधन सुरू आहे. किती वर्ष? 100 वर्ष. आणि हजारो लोक त्याच्यातनं दुरुस्त होत आहेत. 1993 पासून त्याचे वर्ग सुरू आहेत. आणि आता 7 दिवसाचा जो वर्ग आहे तो वर्ग तुमच्या कोल्हापूरला आहे, 23 ते 29 ऑक्टोबरला. आता विद्या इतकी सोपी आहे, मी तुम्हाला ते पोस्टर दाखवतो, एक एक समजावून सांगतो की सकाळी 10 वाजेपर्यंत पाणीसुद्धा प्यायचं नाही. बघा विद्येचं तत्त्व काय, 16 तास उपवास करायचा, सकाळी थोडा व्यायाम करायचा, ध्यान करायचं. आणि 11 वाजता 50 ग्रॅम हिरवे पानं, जे बकऱ्या, गाई, म्हशी, माणसं खातात, मग ते झाडपाला असो की आपलं मार्केटमधला भाजीपाला असो, 50 ग्रॅम हिरव्या पानं आणि 2 ग्लास पाणी असं मिक्स ज्यूस करायचं. त्यात केळं टाका की गूळ टाका, काही चव यायला आणि शक्ती यायला, की द्राक्ष टाका, जे काय मिळेल ते स्वस्त. आणि 11 वाजता तो ज्यूस घ्यायचा. तर तुम्हा लोकांना प्रयोग केल्यावर 10 दिवसातून माहीत पडेल की आपल्या शरीरात अथक उत्साह, चैतन्य आणि आनंद निर्माण होता. हा अनुभव घेऊन पहा. त्यानंतर 1 वाजता शक्यतो शिजवलेलं टाळायचं, भले मग थोडं शिजवलेलं कमी. आणि हे जे आपले फळावळ, अंकुरित धान्य, हे जेवणात उपयोगात आणायचं. त्यानंतर बाहेर जाऊन बोला ना, तुम्ही म्हटलं बिंदास.